हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण एक चटपटीत यम्मी असा एक स्नॅक्स बनवतो आहे. तर आपण नेहमीच रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन बोर झाला असाल तर चला आज बनवूया आपण पनीर चीज गार्लिक पाव. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला एकदम टेम्पटिंग यम्मी लागते. तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लहान मुलांना बाहेरच्या गोष्टी आणून देण्यापेक्षा म्हणजे आपण पिझ्झा बर्गर असे वेगवेगळे पदार्थ आणून देतो, त्यापेक्षा घरच्या घरी आपण स्वतः हेल्दी असे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीनेही खातील आणि एकदम हॉटेल रेस्टॉरंटसारखा याला टेस्ट येतो. तर चला रेसिपी बनवूया. तर सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूया. तर इथे मी पनीर घेतले आणि एकदम त्याचे बारीक असे क्यूब केलेले आहेत. हे पहा, असं एकदम बारीक कापून घेतले. एक टोमॅटो घेतला बारीक चिरून, कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि टोमॅटोमधल्या बिया काढल्यात. एक चमचा भरून लसूण मी एकदम बारीक ठेचून घेतलाय, किसून घेतला तरी चालेल. तर इथे 3 चमचे मी बटर घेतलेलं म्हणजे मस्का घेतलेला आणि तो ना वितळवून घेतलाय. 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ऑर्गॅनो घेतलाय. पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली. तर मी बटर ना कढई अगोदर गरम करून घेतली आणि त्यामध्ये हे वाटी ठेवलेली आणि असं हे मेल्ट करून घेतले. आपल्याकडे काही मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नाही आहे तर असं हे मेल्ट करून घ्यायचं. डायरेक्टली गॅसवर नका ठेवू. थोडंसं कढई किंवा तवा गरम झाला की त्याच्यात ती वाटी ठेवायची, बरोबर ते मेल्ट होतं. आता याच्यामध्ये आपण थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि आपण जो लसूण एकदम बारीक ठेचून घेतला 1 चमचा भरून तो टाकून घेतला. तुम्हाला जर याचा फ्लेवर आवडत असेल तर टाका किंवा स्किपही करू शकतात. आपण इथे गार्लिक पाव बनवतोय म्हणजेच पनीर चीज गार्लिक पाव बनवतोय. तर हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर माझा आवाज थोडासा चेंज झालेला आहे, त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल तर समजून घ्या. तरीसुद्धा मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते. तर इथे आता आपण भाज्यांची स्टफिंग करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर शिमला मिर्च टाकून घेऊया, कांदाही टाकून घेऊया, टोमॅटो आणि गाजर. यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न टाकू शकतात, मटर टाकू शकता, तुमच्या आवडीच्या आणखीन यामध्ये भाज्या ॲड करू शकतात. तुमचे मुलं जर भाज्या खात नसतील तर यामध्ये त्यांना ॲड करून व्यवस्थित मिक्स करायचं आणि स्टफिंग करून द्यायची. अजिबात त्यांना समजत नाही आणि ते सर्व भाज्या याच्यामधल्या खाऊन टाकतात, कारण एवढं टेस्टी हा पाव बनतो. आता सर्व भाज्या आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेत. त्यामध्येच हे बारीक केलेलं पनीर टाकून घेऊयात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे. 1 चमचा आपण इथे टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे म्हणजे एकदम टेम्पटिंग अशी याला टेस्ट येईल. आणि 1 चमचा शेजवानी चटणी टाकून घेतली आहे. तर इथे आता आपण मिओनीज टाकून घेऊयात. तर इथे मी 10 वाला जे मिओनीजचं पॅकेट असतं ते पूर्ण टाकून घेतले. तर बरोबर मोठे 2 चमचे हे मिओनीज आहे. आणि भाज्यांना आणि मिओनीज मसाले टाकण्याला अजिबात लिमिट नाही आहे. तुम्हाला किती स्पायसी आवडतं, मिओनीज आवडतं त्यानुसार तुम्ही इथे ॲड करू शकतात. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा ऑर्गॅनो टाकून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आता तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल तर तुम्ही इथे पिझ्झा सॉस टाकू शकतात किंवा फक्त मिओनीज टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन कोणतेही सॉस ॲड करू शकतात. तर आता हे सगळं मिक्स करून घेतले व्यवस्थित. आता याच्यामध्ये मेन चीज टाकायची ते म्हणजे चीज. तर भरपूर असं इथे आपण चीज टाकून घेणार आहोत. तर इथे मी एक पूर्ण क्यूब चीजचा किसून टाकला याच्यामध्ये. तर चाळणीला म्हणजे किसणीला अगोदर ना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चीज त्याला चिटकत नाही. तर आता दुसरंसुद्धा मी क्यूब याच्यामध्ये किसून टाकते आहे. तर इथे मी प्रोसेस्ड चीज वापरलेलं आहे, तुम्ही मोझरेला चीज वापरलं तरीसुद्धा चालेल. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर एवढ्या भाज्यांसाठी मी 2 क्यूब वापरलेले आहेत. कसं आहे ना, आपण कोणतीही एखादी चीजची वस्तू बनवतो ना तर त्यामध्ये भरपूर चीज टाकलं तरच त्याची टेस्ट येते. कमी असेल तर ती खायला मजा येत नाही, त्यामुळे चीज भरपूर टाका. तर इथे मी आणखीन 1 चमचा शेजवानी चटणी टाकून घेतली आहे, कारण माझ्या मुलांना स्पायसी तिखट खायला आवडतं. आमच्या घरामध्ये सगळेच जण तिखट खातात, त्यामुळे मी आणखीन 1 चमचा याच्यामध्ये शेजवानी चटणी टाकली आहे. तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात. हवं तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात आणखीन. तर आता सगळं मिक्स करून घेतले. आपली इथे पावामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार आहे. तर इथे मी आता पाव घेतलेले आहेत. तर हे बर्गरचे पाव जे असतात ना ते आहेत बन पाव.
तर तुम्ही ना साधे पाव आपण पावभाजीसोबत खातो ते घेतले तरीसुद्धा चालेल. आता याला काय करूया, आपण कापून घ्यायचे. तर ना असे कट मारून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण याला कापून घेऊयात. आपण ना याच्यामध्ये स्टफिंग करणार आहोत पनीरची. तर अशा पद्धतीने उभं आणि आडवं बॉक्स टाईपमध्ये याला आपण कापून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टफिंग करता येईल. तर हे पहा, अशा पद्धतीने हा पाव कापून घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही इथे पाव वापरू शकतात. तर मस्त असं आपण इथे पाव कापून घेतलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ठेवूया थोड्या वेळासाठी. आणि आता याच्यामध्ये आपण ही भाजीची स्टफिंग करूया. तर त्याच्या अगोदर आपण जे गार्लिक बटर बनवून घेतले ते अगोदर आपण पावाला लावून घेऊयात. तर तुम्हाला गार्लिक बटर जर लावायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ना साधा आपण बटर मेल्ट करून सुद्धा लावू शकतो. तर याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे. तर मस्त असा एक स्वाद लागतो, टेस्टी लागतो हा पाव खाण्यासाठी. तर असं सुद्धा बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर सर्व आपण पावाला गार्लिक बटर लावून घेतले. हे पहा, आता याच्यामध्ये आपण स्टफिंग करून घेऊयात. तर चमच्याच्या मदतीने याच्यामध्ये जेवढं हे स्टफिंग बसेल तेवढं असं चमच्याने थोडं थोडं दाबून व्यवस्थित भरून घ्यायचे. तर सर्व बाजूंनी पाव फिरवून फिरवून ह्याच्यामध्ये ना आपण हे स्टफिंग बसवून घेऊयात. तर जेवढी बसेल तेवढी भरायची आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी या पावामध्ये पनीरची स्टफिंग भरून घेतली आहे. तर खूप दाबून दाबून भरायची नाही, जेवढी स्टफिंग बसती आहे तेवढीच याच्यामध्ये भरायची आहे, नाहीतर पाव तुटून जाईल. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण पनीरची स्टफिंग करून घेतली आहे. आता वरती नाही ते चीज किसून टाकूयात. तर भरपूर असं चीज किसून टाकायचे, अजिबात चीज टाकताना कंजूसी करायची नाही. तर वरून थोडंसं आणखीन इथे मी स्टफिंग ठेवून घेते आहे पनीरची चीजवरती. आणि परत एकदा आपण याच्यावर चीज किसून टाकूयात. तर भरपूर असं चीज टाकायचं, त्याशिवाय याला टेस्ट नाही. तर भरपूर मी इथे चीज वापरलेलं आहे. हे पहा, तर 4 चीजचे क्यूब पुरेसे होतात. 2 स्टफिंगमध्ये टाकायचे आणि 2 वरून पावामध्ये टाकायचे किसून. आता याच्यावरती आपण चिली फ्लेक्स थोडंसं टाकून घेऊया, चिमटभर. आणि चिमटभर ओरगॅनो टाकूयात. बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात, म्हणजे ते जसं बेक होईल ना तसं प्रतिम दिसायलाही दिसेल आणि खायलासुद्धा टेस्टी लागेल. तर आपल्या इथे पनीरचा पाव भरून मस्त तयार आहे. आता आपण बेक करून घेऊयात. तर इथे मी तव्यामध्येच बनवून घेणार आहे. तर तव्याला थोडंसं गार्लिक बटर लावून घ्यायचं, जे आपण बनवून घेतले ते, किंवा साधं बटर लावलं तरीही चालेल. आणि याच्यावरती हा पाव ठेवून घ्यायचा. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. आणि आता याच्यावर मोठी वाटी झाकून ठेवूयात. असं उंच भांडं ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पावाला ते टच नाही व्हायला पाहिजे, नाहीतर मग सर्व चीज त्या वाटीला किंवा झाकणाला लागेल. तर कमी गॅसवरती आपण इथे 5 ते 6 मिनिट चांगला हा पाव बेक करून घेतला आहे. तर मस्त असं सुगंध सुटलेला आहे. तर मस्त चीज चांगलं मेल्ट झाले. चीज मेल्ट होईपर्यंत आपण हा पाव बेक करून घ्यायचे. तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकतात किंवा ओव्हनमध्ये सुद्धा करू शकतात. तर मस्त असं आपल्या इथे तव्यामध्येच घरच्या घरी मस्त पाव इथे आपण बेक करून घेतले. पाहू शकतात काय भारी चीज मेल्ट झाले. मोझरेला चीज असेल तर आणखीनच ते छान मेल्ट होतं. तर हे सुद्धा प्रतिम झालेलं आहे. तर मोझरेला चीज थोड्या वेळाने काय होतं की रबरसारखं होतं, त्यामुळे आपण टिफिनमध्ये दिलं किंवा थोड्या वेळाने खाल्लं ते खूपच रबरसारखं होतं. तर हे ना आहे तसं राहतं, त्यामुळे खायलासुद्धा खूप छान लागतं थोड्या वेळाने खाल्लं तरीसुद्धा. तर पहिला आपण पाव बनवून घेतलेला तो मस्त बेक केला आहे. आता आपण दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने स्टफिंग करून घेतली आहे पावामध्ये. तव्यावरती सुद्धा गार्लिक बटर लावून घेतले. दुसरासुद्धा पाव आपण सेम असाच बेक करून घेऊयात. तर इथे आपण दुसरा पाव बेक होतोय. पहिला पाव मस्त बेक करून घेतलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात, किंवा तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत दाखवते. तर पावाचे 2 भाग करून घेतले, त्याच्यावर मी मियोनीज लावले, स्टफिंग केली आणि भरपूर असं चीज टाकून घेतले. यावरती चिमटभर चिली फ्लेक्स आणि ओरगॅनो टाकूया. आणि याला ना थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि हा जो दुसरा पाव आपण म्हणजे अर्धा करून घेतला आहे तो याच्यावरती लावून घेऊयात. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने जसं आवडतं त्याच पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. तर तुम्हाला मी 2 पद्धत दाखवलेल्या आहेत.
तर आता आपण इथे बाकीचे सुद्धा असेच सेम बेक करून घेऊयात। तर वरून थोडंसं मी गार्लिक बटर लावून घेते आणि ऑर्गॅनो आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेते। तर मी 2 पद्धतीने हे पाव बनवून घेतलेले आहे। तर हे पहा, याची सुद्धा स्टफिंग अप्रतिम झाली आहे। तर हा सुद्धा आपण बेक करून घेऊयात। तर बघा, दुसरा सुद्धा चांगला बेक झालेला आहे, मस्त चीज मेल्ट झाले। तर अप्रतिम असा आपला इथे पनीर चीज गार्लिक पाव तयार झालेले आहेत। तर मी तुम्हाला 2 बनवून दाखवलेत। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। तर नक्की असे पदार्थ मुलांना बनवून देत जावा। बाहेरचं अजिबात ते तुम्हाला काहीच मागणार नाही, घरीच सांगतील मम्मी हे बनव ते बनव। अप्रतिम टेस्टी असं हे चीज पाव लागतो खाण्यासाठी। तर मस्त असा मी दुसरासुद्धा हा पाव बनवून घेतला। हे पहा, मस्त याला वरून रंग आलेला आहे आणि हे पहा चीज चांगलं मेल्ट झालेले आणि खालची साईड क्रिस्पी अशी मस्त बनते। तर अशा पद्धतीने आज आपण पनीर चीज गार्लिक पाव बनवलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय बाय।